सर्वांना नमस्कार. आज आपण चाललेलो आहोत ज्योतिबा यात्रेला. ज्योतिबाची चैत्य यात्रेला आज आपण चाललेलो आहोत. सकाळ 6:20 झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय ही दृश्य जी आहेत ही पंचगंगा नदीवरची आहेत. त्या पंचगंगा नदीवरून आपण पार करून आपण केरली फाट्यावरून ज्योतिबा देवस्थानकडे जाणार आहे. ज्योतिबाच्या देवाला यात्रेला जाणार आहे. तर खूप सुंदर असा योग आलेला आहे. हे बघू शकताय पंचगंगा नदी, हिला 12 महिने पाणी असतं. सकाळी लोकांचे चालले गडबड पोहण्याची, मनमुराद आनंद घेत आहेत पाण्याचा. इकडे शेती, असं सकाळचं एक नयनरम्य दृश्य चाललेलं आहे. तर अशा सुंदर वातावरणात आपण आज ज्योतिबा यात्रेला चाललो आहोत आणि फुल एन्जॉय करणार आहोत. तर स्टे ट्यून रहा आपल्या चॅनलवर, कोल्हापुरी रायडर सत्यजित. तर असं चॅनलला बघू शकता मित्रांनो किती सुंदर हा निसर्ग दिसतोय. हो, अतिशय सुंदर. पाणी बघा किती सुंदर आहे, शांत शीतल निवांत. सगळे मॉर्निंग वॉकची लोकांची गडबड चाललेली आहे. वाव, अतिशय सुंदर नयनरम्य दृश्य पाहायला मिळालं आहे सकाळी. तर दिवसाची सुरुवात आपली खूप छान झालेली आहे आणि असंच आपल्याला यात्रेचे जे क्षण आहेत ते खूप छान मिळावेत, आपण अशी प्रार्थना करूया आणि आजच्या कहाणीला, आजच्या गोष्टीला सुरुवात करूया. चलो, तर यात्रेला जाऊया आपण मस्तपैकी आणि फुल एन्जॉय करूया. चला मित्रांनो, सुंदर सकाळच्या सुरुवात झालेली आहे आपली आणि अतिशय प्रसन्न वातावरण तयार झालेलं आहे सकाळचं. सकाळचे 6:42 झालेले आहेत आणि आपण चाललेलो आहे ज्योतिबा देवालयाकडे. ज्योतिबा डोंगरावर चाललेलो आहे. ज्योतिबा डोंगरावर आपण आज दिवसभर यात्रेचा आनंद घेणार आहोत आणि खूप छान हा असं सुंदर फिलिंग वाटतंय. आणि दरवर्षी वाट पाहायला आवडतं कधी ज्योतिबाची यात्रा येईल आणि कधी त्या यात्रेमध्ये आनंद घेईल असं होतं. ज्योतिबाची पूर्ण यात्रा एन्जॉय करून खूप धमाल येते. खरं पाहिलं तर ज्योतिबा यात्रेमध्ये सेकंड एनर्जीच लागते. कसं काय एवढा वेळ आम्ही त्या यात्रेचा आनंद घेतोय हे कळतही नाही. आणि अतिशय छान हा प्रसंग आहे. तर आपण लवकरच पोहोचूया ज्योतिबा डोंगरावर आणि आपण बघूया आज यात्रेची प्रचंड गर्दी, प्रचंड भक्तीचा सागर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सासनकाठ्या बघायला मिळणार आहेत. आणि लोकांचा उत्साह इतका सुंदर आणि सुरेख असतो की दैदिप्यमान सोहळा असतो. तर आपल्याला हा बघायला मिळेल. खूप लोकांचं आराध्य दैवत हे श्री क्षेत्र ज्योतिबा आहे. भरपूर ठिकाणाहून लोक ज्योतिबा देवाला दर्शनाला येतात. खूप ठिकाणाहून येतात. गुजरात असू दे, कर्नाटक असू दे, मध्य प्रदेश असू दे, संपूर्ण महाराष्ट्रामधून तर येतातच आणि बाहेरच्या राज्यातूनही येतात. जगभरातून म्हटलं तरी चालेल श्री क्षेत्र ज्योतिबाला दर्शन करण्यासाठी सर्व लोक आवर्जून येतात. तर किती सुंदर शेती फुललेली आहे आणि त्यातून आपली गाडी वाट काढत चाललेली आहे. सकाळचं धुकं पडले मित्रांनो, शेतीवर पूर्ण धुकं पडलेलं आहे. बघा किती छान नजारा दिसतोय. आपण आता पोचलो आहोत कोल्हापूर रत्नागिरी हायवेला. तर इथून असंच लेफ्ट टर्न मारून आपण ज्योतिबा यात्रेला प्रस्थान करत आहोत. बघू शकताय लोकांच्या अंगावर गुलाल आहे. येणारे भाविक जे आहेत ते पूर्ण गुलालाने माखलेले आहेत. हे बघा समोरच केरली फाटा आलेला आहे. तर इथे लिहिलेलं आहे बघा, किल्ले पन्हाळास 12 किलोमीटर, ज्योतिबा 11 किलोमीटर. तर इथून आपण राईट टर्न मारणार आहोत.
सकाळची लोकांची गडबड चाललेली आहे. खूप तुफान गर्दी असते मित्रांनो ज्योतिबा यात्रेला. थोड्या वेळात तुम्ही पाहालच. हे आहे केरली गाव. आपल्याला जेवढं जास्त गाडीवर नेता येतील डोंगरावर तेवढं बघूया. हे बघा नवीन एक हायवे तयार होतोय. बायपास याचं बांधकाम बघू शकताय तुम्ही. हा डायरेक्ट रत्नागिरीला जोडला जाणार आहे. पाठीमागं काम बघू शकता. इकडे बघू शकताय सकाळचा सुंदर सूर्योदय बघू शकताय. वा 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 अतिशय क्लास सूर्योदय आहे. ज्योतिबा 9 किलोमीटर. तर अतिशय जवळ आपण पोहोचत आहोत. बघा सकाळची गडबड लोकांची चाललेली आहे. आता एक आपल्याला एक छोटासा घाट लागत आहे. लाल पर्यांची गडबड चाललेली आहे. सकाळ सकाळ भक्तांना घेऊन जायची. पर्सनल वाहन जात आहेत. हे बघा लालपरी. तर छोटासा घाट होता संपलेला आहे. माझ्या डाव्या हाताला खोल दरी पाहू शकताय. ज्योतिबा 7 किलोमीटर अजून दिसतंय. तर माझ्या लेफ्ट साईडला इकडे पन्हाळा गड आहे. खाली 1-2-3 गावं आहेत. हे बघा समोर जे दिसतंय हा डोंगर सोडून त्याच्या पलीकडचा डोंगर हा ज्योतिबा डोंगर आहे. आणि ठिकठिकाणी चांगले नियोजन केलेलं आहे पार्किंगचं. कोल्हापुरी सनातन युवक मंडळ काय लिहिलंय? मोफत कोकम वाटप. अरे वा भक्तांसाठी त्यांनी कोकम वाटपचं केंद्र सुरू केलेलं आहे. बघू शकता मित्रांनो हा सुंदर नजारा. उजव्या हाताला आपल्या कोल्हापूर शहर आहे. तर खूप उंचीवर आपण आलेलो आहोत. धुक्यामुळं खालचं काही दिसत नाही आहे. हे बघा धुकं. हे बघा हा 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 खूप छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर आज ज्योतिबा यात्रा बघू शकताय. ठिकठिकाणी पार्किंग केलेल्या गाड्या दिसत आहेत. इकडे सुद्धा पार्किंग आहे. पोलीस बंदोबस्त आहे. हे बघा मेन कशी लोक बघा सगळी पार्किंग व्यवस्था सुरू आहे. हे बघा त्याला क्लिअर कट 4 व्हीलर पार्किंग खाली गेलेलं आहे. पन्हाळा डोंगर बघू शकता इथे. जसं जसं जवळ आलं तशी गर्दी वाढलेली आहे. बहुतांश लोक दिलेलं आहे. खाली गाड्या पार्किंग करून वर चालत चाललेले आहेत. सकाळचे काही असे नजारे आपण बघू शकताय. तर प्रशासनाने खालूनवर नेण्यासाठी बसेसची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. पण चला मला वाटतं इथं पार्किंग करूया गाडी.
चला मित्रांनो, तर आपण जाऊया आता आपला परतीचा प्रवास. जत्रा कव्हर करून आपण घरी निघाले, आपल्या घरी कोल्हापूर शहरात. तर सकाळी 7 वाजल्यापासून आत्ता 12:15 वाजलेत. एक 4 ते 5 तास आपण ज्योतिबा डोंगरावर होतो आणि खूपच अशी मजा आली. खूप छान वाटलं. एनर्जी सुरुवातीला खूप हाय होती, पण सगळं एमाय मंदिर ज्योतिबा करून पूर्ण एनर्जी कमी झाले. बघू शकता गर्दी समोर. अशा प्रकारे गर्दी अचानक वाढलेली आहे दुपारच्या उन्हानंतर. या सगळ्या गर्दीतनं वाट काढत आपण बाहेर पडलेलो आहे. जातानाच आपण गाडी गर्दीच्या बाहेर लावलेली, त्यामुळं गाडी काढायला एवढा काही त्रास वाटला नाही. सकाळी धुकं असल्यामुळं पन्हाळगड आपल्याला दिसत नव्हता. पण मित्रांनो, गुड न्यूज अशी आहे की समोर दिसतोय बघा पन्हाळगड. एकदम तुमच्या समोर मनमोहक दृश्य आहे, जिथं शेवट शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची भेट झाली होती. तो पन्हाळगड हा बघा, हा पूर्ण गड समोर दिसतो. इथून अतिशय सुंदर व्ह्यू आहे. ज्योतिबा आणि पन्हाळगड खूप जवळजवळ अंतर आहे. समोरासमोरच डोंगर आहेत. हार्डली एक 10 ते 15 किलोमीटरचं अंतर अंदाजे असावं. तर अशा तऱ्हेने आपलं ज्योतिबाच्या इथं यात्राचा व्लॉग पूर्ण झाला आहे. आणि असंच आपले व्लॉग बघत राहा, नवीन नवीन येत राहतील. तर तुर्तास धन्यवाद. भेटूया परत एकदा नवीन कहाणीबरोबर, नवीन गोष्टीबरोबर, नवीन ठिकाणाबरोबर, नवीन प्लेसबरोबर. धन्यवाद.